नमस्कार मित्रांनो, मराठा आरक्षणाचा विषय आता पुन्हा ऐरणीवर आलेला आहे। कुणबी आणि मराठा एकच आहेत, त्यामुळे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीने आता पुन्हा जोर धरलेला आहे। आरक्षणाबाबतच्या मागच्या व्हिडिओमध्ये चर्चा करताना मी म्हटलं होतं की इंदिरा साहनी खटल्यात न्यायालयाने आखून दिलेल्या 50% आरक्षणाच्या मर्यादेमुळे महाराष्ट्रात मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्ग तयार करून जे आरक्षण दिलं होतं ते सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी 2 वेळा नाकारलेलं आहे आणि तिसऱ्यांदा सुद्धा फेब्रुवारी 2024 मध्ये जे SCBC कायदा मंजूर करून राज्य सरकारने आरक्षण दिलं होतं ते सध्या न्यायालयात हेलकावे खात आहे। 105व्या घटना दुरुस्तीने राज्यात मागासवर्ग प्रवर्ग ठरवण्याचा अधिकार पुन्हा राज्याकडे आला असला तरी राज्यात 52% आणि EWSचं 10% असं एकूण 62% आरक्षण ऑलरेडी झालेलं आहे आणि त्यामुळे आता 1% वाढीव आरक्षण न्यायालयात टिकणार नाही अशी परिस्थिती आणि त्यामुळेच मराठा समाज वाढीव आरक्षण न मागता ओबीसी प्रवर्गातून ते मागत आहे। आणि मागच्याच व्हिडिओच्या शेवटी मी तामिळनाडू राज्यातील 69% आरक्षणाचा उल्लेख केलेला होता आणि त्या राज्याने केलेला आरक्षण कायदा हा राज्यघटनेच्या 9व्या परिशिष्टात टाकलेला असल्याने त्या कायद्याचं न्यायालयीन पुनर्विलोकन होत नाही आहे आणि त्यामुळे तो कायदा आणि त्याद्वारे दिलेले आरक्षण अजूनही सुरक्षित आहे, ते अवैध ठरवले गेलेले नाही असं मी म्हटलं होतं। याच मुद्द्याच्या अनुषंगाने मला अनेकांनी प्रश्न विचारला की राज्यघटनेच्या 9व्या परिशिष्टाची नेमकी काय भानगड आहे, त्यात टाकलेल्या कायद्यांना न्यायालय अवैध ठरू शकत नाही का? आणि मग तसं असेल तर मग महाराष्ट्राने सुद्धा मराठा आरक्षणाचा कायदा करावा आणि तो तामिळनाडूप्रमाणे त्या 9व्या परिशिष्टात नेऊन टाकावा, म्हणजे त्याच्या विरोधात कोणी न्यायालयात जाऊ शकणार नाही आणि जरी गेलाच तरी न्यायालय त्याचा ज्युडिशियल रिव्ह्यू घेऊ शकणार नाही। असं केलं तर मराठ्यांना स्वतंत्र प्रवर्गातून भरपूर आरक्षणही मिळेल आणि त्यांना ओबीसीमध्ये शिरण्याची गरजही उरणार नाही, त्यामुळे ओबीसी समाजाचाही त्याला विरोध राहणार नाही। आता या सर्व प्रश्नांची उत्तरं देता देता आपण आज चर्चा करूया की 9वं परिशिष्ट काय आहे आणि ते अजूनही अस्तित्वात आहे का, त्यातले कायदे अजूनही न्यायालयीन हस्तक्षेपापासून मुक्त आहेत का, आणि महत्त्वाचं म्हणजे मराठा आरक्षणाचा कायदा करून त्या टाकला तर तामिळनाडूप्रमाणेच मराठा आरक्षणसुद्धा सुरक्षित होईल का। सर्वप्रथम आपण हे समजावून घेऊया की 9वं परिशिष्ट आहे तरी काय। परिशिष्ट म्हणजे अनुसूची किंवा शेड्यूल। राज्यघटनेतल्या कलमांमध्ये जास्त तपशिलाचा भार टाळण्यासाठी आणि मुख्य कलमांशी संबंधित जी काही पूरक आणि अतिरिक्त माहिती असेल किंवा स्पष्टीकरण असेल ते देण्यासाठी संविधान निर्मात्यांनीच त्यावेळी राज्यघटनेत 8 परिशिष्ट समाविष्ट केली होती। नंतरच्या काळात राज्यघटनेत 9वं, 10वं, 11वं आणि 12वं अशा आणखी 4 परिशिष्ट जोडली आणि त्यासाठी पहिली, 52वी, 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती केली गेली। तुर्तास आपण फक्त पहिल्या घटना दुरुस्ती आणि 9व्या परिशिष्टाबद्दल चर्चा करूया। घटना दुरुस्ती करून मुळात हे 9वं परिशिष्ट का जोडलं तर बघा, आपल्या राज्यघटनेच्या 3ऱ्या भागात म्हणजे मूलभूत हक्कांच्या प्रकरणामध्ये कलम 19(1)(f) मध्ये संपत्तीचा अधिकार म्हणजे राईट टू प्रॉपर्टी हा अधिकार समाविष्ट करण्यात आला होता। मूलभूत हक्क म्हणजे असे हक्क की ज्यांना राज्यघटनेची हमी असते, म्हणजे सरकारने ते हिरावून जर घेतले तर न्यायालयात जाऊन ते पुन्हा मिळवता येतील अशी ही व्यवस्था आहे। कलम 12 ते 35 मध्ये हे सगळे मूलभूत हक्क देण्यात आलेले आहेत आणि राईट टू प्रॉपर्टीद्वारे सर्व भारतीय नागरिकांना संपत्ती कमावण्याचा, संपत्ती धारण करण्याचा आणि संपत्तीचा मर्जीप्रमाणे विनियोग करण्याचा अधिकार देण्यात आला। मात्र केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांना जर लोककल्याणकारी कायदे बनवायचे असतील तर याच कलमाचा त्यावेळी अडथळा येऊ लागला होता। त्यावेळी देशात सुरू असलेल्या जमीनदारी प्रथेमुळे काही लोकांकडे मोठ्या प्रमाणावर शेतजमिनींचं केंद्रीकरण झालं होतं। त्यामुळे समाजवादी धोरणांना अनुसरून
जमीनदारी प्रथेचं निर्मूलन करण्यासाठी आणि या जमिनींचं संपादन करून त्यांचं समान वाटप करण्यासाठी काही राज्यांनी डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी DPSP अर्थात मार्गदर्शक तत्वांमधील कलम 39B आणि कलम 39C यातल्या तरतुदींना अनुसरून जमीन सुधारणा किंवा कमाल जमीनधारणा कायदे संमत केले. मात्र राईट टू प्रॉपर्टी हा मूलभूत अधिकार असल्याने अनेकांनी अशा कायद्यांच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली. उदाहरणार्थ कामेश्वर सिंह विरुद्ध बिहार राज्य या खटल्यात बिहार सरकारच्या जमीन सुधारणा कायद्याला आव्हान देण्यात आलं होतं आणि त्यावर निकाल देताना पटना उच्च न्यायालयाने बिहार सरकारचा कायदा हा कलम 14 आणि कलम 19(1)(f) म्हणजे राईट टू प्रॉपर्टीचं उल्लंघन करतो असं सांगत हा कायदा रद्द केला होता. इतर राज्यांमध्येही अशीच परिस्थिती होती. त्यामुळं राज्य सरकारांनी केलेले जमीन सुधारणा कायदे न्यायालयात रद्द ठरवले जावं लागले आणि म्हणून यावर उपाययोजना करण्यासाठी केंद्र सरकारने 1951 मध्ये राज्यघटनेत पहिली घटना दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला आणि त्याद्वारे राज्यघटनेत कलम 31A आणि कलम 31B अशी ही 2 उपकलमं समाविष्ट केली. कलम 31A द्वारे अशी तरतूद केली की मालमत्ता आणि संपत्ती संपादित करणारे काही कायदे जरी मूलभूत हक्कांवर गदा आणत असले तरीही ते वैध राहतील. आणि कलम 31B द्वारे तर नवं परिशिष्टच निर्माण करण्यात आलं आणि याबाबत तरतूद केली की नव्या परिशिष्टात समाविष्ट करण्यात आलेले विशिष्ट कायदे जरी मूलभूत हक्कांशी विसंगत असले तरीही रद्द होणार नाहीत, ते अस्तित्वात राहतील. अशा प्रकारे या घटना दुरुस्तीने 2 महत्त्वाच्या गोष्टी झाल्या. एक म्हणजे जमीनदारी प्रथा समाप्त करून जमीनदारांकडची अतिरिक्त जमीन लोककल्याणकारी किंवा लोककल्याणासाठी संपादित करण्याचा अधिकार सरकारला मिळाला. आणि दुसरं म्हणजे राज्यघटनेत 9वं परिशिष्ट निर्माण केलं. केंद्र आणि राज्य सरकारांनी केलेले कायदे जर या परिशिष्टात टाकले तर न्यायालयीन पुनर्विलोकनापासून अलिप्त असतील. म्हणजेच असे कायदे कलम 14 असो किंवा कलम 19 असो त्यांच्याद्वारे देण्यात आलेल्या मूलभूत अधिकारांशी विसंगत असले तरी त्यांचे हनन करणारे जरी असले तरी कोणतेही न्यायालय ते रद्द करू शकणार नाही, अशी तरतूद करण्यात आली. अर्थात अशा प्रकारचे परिशिष्ट निर्माण होणे ही त्यावेळी काळाची गरज होती. जेव्हा 9वं परिशिष्ट निर्माण करण्यात आलं तेव्हा सरकारचा हेतू हाच होता की त्यात प्रामुख्याने जमीन सुधारणा कायदे समाविष्ट करायचे, जेणेकरून त्यांना न्यायालय रद्द ठरू शकणार नाही. आणि सुरुवातीला तसंच झालं. केंद्र सरकारने जमीन सुधारणांशी संबंधित 13 कायदे या परिशिष्टात टाकले आणि ते न्यायालयीन हस्तक्षेपापासून सुरक्षित राहिले आणि त्यातून मग सरकारचा लोककल्याणाचा हेतू साध्य होत होता. अशा प्रकारे त्यावेळी 9वं परिशिष्ट समाविष्ट करण्याचा सरकारचा हेतू हा शुद्ध होता, चांगला होता. मात्र या परिशिष्टात कालांतराने जमीन सुधारणांबरोबरच इतरही भरपूर कायदे टाकण्यात आले. का माहिती आहे? याचं कारण असं होतं की यात कोणते कायदे टाकायचे हे निश्चितच करण्यात आलेलं नव्हतं आणि याच संदिग्धतेचा गैरफायदा घेऊन त्यात भरपूर कायदे टाकले गेले. असे कायदे की जे न्यायालयाच्या कसोटीवर टिकणार नाहीत. सद्यस्थितीत यामध्ये तब्बल 284 कायदे टाकलेले आहेत. खरं तर ज्या कलम 39(1)(f) पासून जमीन सुधारणा कायद्यांना संरक्षण मिळवण्यासाठी हे 9वं परिशिष्ट जोडलं होतं ना, ते कलम 19(1)(f) हे नंतर 1978 मध्ये 44व्या घटना दुरुस्तीद्वारे मूलभूत अधिकारातून काढून टाकले आणि ते कायदेशीर अधिकारामध्ये आता स्थलांतरित केलेलं आहे. त्यामुळे आता संपत्तीचा अधिकार हा मूलभूत नाही आहे. कलम 300A नुसार तो कायदेशीर आहे. म्हणजेच सन 1978 मध्येच या 9व्या परिशिष्टाची गरज संपलेली होती. तरीही हे परिशिष्ट कायम ठेवण्यात आलं आणि पुढे रिझर्वेशन असेल, इंडस्ट्री असेल, ट्रेड, मायनिंग, टॅक्सेशन याबाबतचे न्यायालयात टिकू न शकणारे
आणि संविधानाच्या बेसिक स्ट्रक्चर थिअरीशी विसंगत असणारे वाटेल ते कायदे त्याच्यात टाकले गेले आणि मग त्यांना त्याद्वारे कायमची कवचकुंडलं देण्याचा प्रयत्न केला गेला आणि विशेष म्हणजे ते पूर्वलक्षी प्रभावाने सुद्धा लागू केले गेले. आणि हे करण्यासाठी आत्तापर्यंत राज्यघटनेत 11 वेळा घटनादुरुस्ती झालेल्या आहेत. अगदी 1975चं जरी उदाहरण घेतलं तर आणीबाणीच्या काळात मिसासारखा मेंटेनन्स ऑफ इंटरनल सिक्युरिटीसारखा कायदा हा त्या आणीबाणीच्या काळात या 9व्या परिशिष्टात टाकला होता. ही झाली 9व्या परिशिष्टाच्या निर्मितीमागची आणि त्यातील तरतुदींबाबतची कहाणी. या परिशिष्टांचा गैरवापर केला जात असल्याचं वारंवार त्यानंतरच्या काळात निदर्शनास येऊ लागल्यानंतर त्याला आव्हान देणाऱ्या अनेक केसेस न्यायालयात दाखल होत राहिल्या. त्यातल्या महत्त्वाच्या केसेस म्हणजे 1973ची केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य केस, 1981ची वामनराव विरुद्ध संघराज्य ही केस आणि अगदी अलीकडच्या काळात 2007ची IR कोहिलो विरुद्ध तामिळनाडू राज्य ही केस. यापैकी केशवानंद भारती खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने असं सांगितलं होतं की ठीक आहे, संसदेचा घटनादुरुस्तीचा अधिकार आम्हाला मान्य आहे, मात्र तो अधिकार अमर्यादित नाही. मौलिक संरचनेचा भंग करणारा जर कायदा संसदेने जर केला तर तो कायदा न्यायालय अवैध ठरवू शकतं. न्यायालयाच्या याच निकालाच्या आधारे पुढच्या काळात ही मागणी जोर धरायला लागली की 9वं परिशिष्टसुद्धा बेसिक संरचनेच्या म्हणजे बेसिक स्ट्रक्चरच्या थिअरीचा भंग करणार आहे आणि त्यामुळे ते रद्द करावं. मात्र ना न्यायालयाने ते रद्द ठरवलं ना संसदेने ते रद्द केलं. अनेक वर्षे केवळ चर्चाच होत राहिल्या. पुढे 1981 साली वामनराव खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने हे स्पष्ट केलं की 24 एप्रिल 1973 या तारखेपूर्वी, म्हणजेच ही तारीख काय आहे, 24 एप्रिल 1973 केशवानंद भारती खटल्याची फायनल हिअरिंग किंवा निकाल ज्या दिवशी आला ती ही तारीख. आणि न्यायालयाने सांगितलं की या तारखेपूर्वी जे झालं ते झालं, ते कायदे न्यायालयीन पुनर्विलोकनापासून सुरक्षित राहतील हे आम्ही मान्य करतो, पण या तारखेनंतर ज्या घटना दुरुस्त्या झाल्या किंवा जे काही कायदे झाले ते 9व्या परिशिष्टात टाकता येणार नाहीत आणि जरी टाकले तरी त्याचं न्यायालयीन पुनर्विलोकन होऊ शकेल आणि ते बेसिक स्ट्रक्चर थिअरीच्या विसंगत असेल तर न्यायालय ते रद्दसुद्धा ठरवेल. पण यानंतरही न्यायालयाने एकाही कायद्याचे पुनर्विलोकन केलं नाही, एकही कायदा अवैध ठरवलेला नाही. पुढे साधारणपणे 2007मध्ये 11 जानेवारी रोजी IR कोहिलो या खटल्याचा निकाल आला. या खटल्यामध्ये 9व्या परिशिष्टासंदर्भात पुन्हा एकदा 9 न्यायाधीशांच्या खंडपीठाने वामनराव खटल्यातील निकालाचाच पुनरुच्चार केला आणि सांगितलं की 24 एप्रिल 1973 नंतर 9व्या परिशिष्टात जे कायदे समाविष्ट केलेले आहेत ते न्यायिक पुनर्विचारासाठी घेता येऊ शकतात आणि अशा कायद्यांमुळे बेसिक स्ट्रक्चर आणि फंडामेंटल राईट्स यांना बाधा निर्माण होते का नाही याची न्यायालय टेस्ट घेईल. म्हणजेच वामनराव आणि कोहिलो या केसमधील निवाड्यानंतर 9व्या परिशिष्टाची कुलूपबंद पेटी कायमची उघडी झालेली आहे, मात्र अजूनही या परिशिष्टातील एकही कायदा न्यायालयाकडून अवैध ठरवला गेलेला नाही. आता येऊया तामिळनाडू सरकारच्या आरक्षण कायद्याकडे. पहा, तामिळनाडू सरकारने त्यांच्या घटक राज्यात सरकारी नोकऱ्या आणि शिक्षण संस्थांमधलं ॲडमिशन यासाठी तामिळनाडू मागासवर्ग अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती कायदा 1993 हा 1994मध्ये त्यांच्या राज्य विधिमंडळात संमत झाला आणि त्याद्वारे राज्यातील आरक्षण 69% वाढवलं. इंदिरा साहनी केसचा निकाल आल्यानंतर झालेली ही घटना आहे. इंदिरा साहनी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने 50% आरक्षण मर्यादा निर्धारित केलेली होती. त्यामुळे हा कायदा आता न्यायालयात टिकणार नाही हे विचारात घेऊन तामिळनाडूमधल्या सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्रितपणे केंद्र सरकारला विनंती केली की हा कायदा तुम्ही राज्यघटनेच्या 9व्या परिशिष्टात टाकावा.
त्यानुसार संसदेने राज्यघटनेत 76वी घटनादुरुस्ती केली आणि हा कायदा 9व्या परिशिष्टात टाकण्यात आला. म्हणजेच केशवानंद भारती आणि वामनराव या खटल्यातील लँडमार्क जजमेंटनंतर सुद्धा हा कायदा 9व्या परिशिष्टात गेलाच. आणि बरं गेला तर गेला, न्यायालयानेही त्याला तो कलम 14चं आणि एकंदरीतच बेसिक स्ट्रक्चर थिअरीचं उल्लंघन करतो या आधारावर अवैध घोषित केलेला नाही. अगदी सन 2007च्या कोयलो खटल्यातील निवाड्यानंतरसुद्धा तो तसाच आहे, अवैध झालेला नाही. आणि विशेष म्हणजे एकीकडे न्यायालय महाराष्ट्र सरकारने केलेला मराठा आरक्षणाचा कायदा इंदिरा साहनी खटल्याची गाईडलाईन बाळगत नाही आहे. या कारणास्तव एकदा नाही तर दोनदा अवैध ठरवलेला आहे. आणि त्याचवेळी तामिळनाडू सरकारच्या तब्बल 69% आरक्षण देणाऱ्या कायद्याच्या विरोधात अनेक याचिका दाखल असूनही न्यायालयाने तो अद्याप रद्द केलेला नाही, अशी परिस्थिती आणि वस्तुस्थिती आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मराठा समाजाला ओबीसीमध्ये घेण्यास ओबीसी समाजाचा विरोध होत असेल तर तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्रात तामिळनाडू पॅटर्न राबवावा. तामिळनाडूप्रमाणेच महाराष्ट्र सरकारनेही मराठा समाजाला स्वतंत्रपणे आरक्षण देणारा कायदा संमत करावा आणि केंद्र सरकारला विनंती करून तो 9व्या परिशिष्टात टाकावा, असं काहीजण म्हणत आहेत. खरंच असं करता येईल का? याच प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मी इतका वेळ सर्व पार्श्वभूमी तुमच्यासमोर मांडलेली आहे. आणि त्यातून तुमच्या हे लक्षात आलं असेल की आता 9व्या परिशिष्टाला पूर्वीप्रमाणे कुलूप नाही. 24 एप्रिल 1973 या दिवशी किंवा त्यानंतर त्यात टाकण्यात आलेला एकही कायदा संरक्षित नाही. त्यातले कायदे कधीही न्यायालयीन पुनर्विलोकनासाठी घेतले जाऊ शकतात. भलेही तामिळनाडू राज्यातील आरक्षण अजून सुरक्षित असेल, मात्र ते पुढे देखील सुरक्षितच राहील याची शाश्वती नाही. त्या कायद्याला न्यायालयात पूर्वीच आव्हान दिलेलं आहे आणि त्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावण्या सुरू देखील आहेत. त्यामुळं त्या आरक्षणावर अजूनही टांगती तलवार आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. बरं ठीक आहे, समजा महाराष्ट्र सरकारनेही मराठा आरक्षण कायदा पारित करायचं ठरवलं तरी त्यावर विधिमंडळात मराठा विरुद्ध ओबीसी आमदार असा गदारोळ होण्याची शक्यता आहे. समजा नाही झाला आणि तो कायदा महाराष्ट्र विधिमंडळात संमत झाला तरी तो 9व्या परिशिष्टात टाकायचं म्हटलं तर केंद्र सरकारला विनंती करावी लागेल. समजा केंद्र सरकारनेही विनंती मान्य केली तरी त्याला 9व्या परिशिष्टात टाकण्यासाठी घटनादुरुस्ती करावी लागेल. अशा घटनादुरुस्तीला संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या विशेष बहुमताची गरज लागणार आहे. बरं, घटनादुरुस्ती जरी केली तरी आता 9वं परिशिष्ट न्यायालयीन पुनर्विलोकनाअंतर्गत येतं आहे. त्यामुळे या घटनादुरुस्तीला मराठा आरक्षण कायद्याला आणि एकंदरीतच या सगळ्या संपूर्ण या 9व्या परिशिष्टालाच न्यायालयात पुन्हा आव्हान दिले जाईल हे स्पष्ट आहे. तामिळनाडूचं आरक्षण आतापर्यंत सुरक्षित राहिलेलं असलं तरी हे जे काही मराठा आरक्षण खटल्यावर सर्वोच्च न्यायालयाने आतापर्यंत काही कॉमेंट्स केलेले आहेत, जे काही न्यायालयाचे निर्देश आलेले आहेत, त्यावरून तामिळनाडूसह इतर राज्यातलं 50%च्या पुढं गेलेलं आरक्षणसुद्धा आता धोक्यात आलेलं आहे. त्यामुळं तामिळनाडूप्रमाणे मराठा आरक्षण कायदा 9व्या परिशिष्टात टाकला तरी बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिनशी तो विसंगत आहे. या कारणास्तव एकतर न्यायालय त्याला स्थगिती तरी देईल किंवा तो थेट रद्द तरी करेल, अशी जास्तीत जास्त शक्यता आहे. पहा, एकंदरीतच आपण 3 महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा केली की 9वं परिशिष्ट अजूनही अस्तित्वात आहे का? तर उत्तर आहे होय, ते अजूनही अस्तित्वात आहे. दुसरा प्रश्न मग की त्यातील कायदे अजूनही न्यायालयीन हस्तक्षेपापासून मुक्त आहेत का? तर उत्तर आहे नाही.
आता त्यातले कायदे न्यायालयीन हस्तक्षेपापासून मुक्त नाहीत. आणि तिसरा महत्त्वाचा प्रश्न की मराठा आरक्षणाचा कायदा करून तो नव्या परिसरात टाकला तर तामिळनाडूप्रमाणे मराठा आरक्षण सुरक्षित होईल का? तर त्याचं उत्तर आहे नाही. त्याचा ज्युडिशियल रिव्ह्यू होईल आणि घटनात्मक चौकटीचा आणि बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिनचा विचार करता कदाचित नजीकच्या काळात तामिळनाडूचं सुद्धा आरक्षण रद्द होईल अशी शक्यता आहे. धन्यवाद मित्रांनो. यावर तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि माझं चॅनल आणि फेसबुक पेज लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.